वसलेलं आणि कोकणाचा स्टार्टिंग पॉइंट असलेल्या अलिबागमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका पार पडतात। खरं तर या ठिकाणी भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात टोकाचा संघर्ष आहे। त्यामुळे विधान परिषदेनंतर या ठिकाणचं वातावरण ढवळून निघालंय। मात्र अलिबागच्या PNP महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेमका कसा नगराध्यक्ष हवाय हे जाणून घेतलंय आम्ही। कोण कोण होणार नगराध्यक्षच्या माध्यमातून बघूया। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम कोण होणार नगराध्यक्ष मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपण आलो आहोत अलिबागमध्ये। अलिबाग शहरातील PNP एज्युकेशन सोसायटीच्या संकुलामध्ये आपण आलो आहोत आणि आपण आज बहुतांश या ठिकाणी सगळेच जे मतदार आहे पहिल्यांदा मतदान करणार आहे आणि नेमकं या तरुणांना निवडणुकाविषयी काय वाटतं, त्यांना त्यांचा स्थानिक उमेदवार कसा हवा आहे, कशा लोकांना त्यांना निवडून आणायचं आहे, नेमक्या समस्या काय आहे या तरुणांच्या हे जाणून घेणार आहोत। तुम्हाला सांग की यापूर्वी मतदान केलं तू? हो, केलेलं आहे। अच्छा, आता तुमच्याकडे नगर परिषदेच्या निवडणुका पार पडतायत। कुठले कशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निवडून द्याल, काय अपेक्षा असणार आहे तुमच्या? सर्वप्रथम तर जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुशिक्षित असावे, तरुणांची समस्या जाणून घेणारे असावे। कारण बहुतांश वेळा आपण बघतो की लोकप्रतिनिधी हे सुशिक्षित नसतात आणि त्याच्यामुळे जे आपले जे स्थानिक प्रश्न असतात, म्हणजे अगदी मग ते नगरपालिकेपासून अगदी लोकसभेपर्यंत हे प्रत्येक प्रश्न टांगणीवर राहतात। आज आमच्या अलिबाग तालुक्याची जर तुम्ही अवस्था बघितलीत तर तुम्हाला देखील समजलं असेल, अलिबाग तालुक्यातला एकही रस्ता आमचा चांगला नाही आहे किंवा विधानसभेत किंवा विधान परिषदेत प्रश्न मांडणारा असा नेताच नाही आहे अलिबागचा की जो अलिबागचा प्रश्न मांडू शकेल। म्हणजे अलिबाग जरी जिल्ह्याचं मुख्यालय असलं तरी ते अलिबागमध्ये येणारेच रस्ते चांगले नाही आहेत, चांगलं पाणी नाही आहे किंवा तरुणांचं भविष्य जे आहे ते भविष्य आज बऱ्यापैकी अंधारात आहे। तरुणांचं भविष्य अंधारात आहे, त्यामुळे तरुणांच्या समस्या जाणणारा नेता हवा असं वाटतंय। तुम्हाला सांग, कशा उमेदवाराला तू मतदान करशील ज्यावेळी मतदानाला जाशील त्यावेळी? त्यांनी आमच्या स्थानिकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात। जर का एखाद्या ठिकाणी पाणी येत नसेल 24, काही ठिकाणी तर 3-3 दिवस काय खूप पाण्याची हालहाल असते, त्यांनी ते आमच्या समस्या समजून घ्यायला हव्यात। नाहीतर आम्ही असं करू की एखाद्या उमेदवाराला निवडून देऊ, त्यांनी विजयी झाल्यावर आमच्याकडे लक्ष नको द्यायला, तर आम्ही त्यांना अशा उमेदवाराला निवडून देऊ की ज्यांनी आमच्या समस्या समजून घ्यायला पाहिजे, समस्या समजून घेतल्या पाहिजे असं म्हणणं आहे। तुम्हाला सांग की खरंच हे आता जे निवडणुकीमध्ये उमेदवार असतात ते तुमच्या समस्या समजून घेतात असं वाटतंय का? तर मला असं वाटतं की जे उमेदवार आत्ताचे जे उभे आहेत ते म्हणजे काम बोलतात फक्त, पण एवढं आम्हाला दिसत नाही अजूनपर्यंत। जनतेला ते म्हणजे काम झालेलं दिसत नाही अजूनपर्यंत। अलिबागचे रस्त्याची परिस्थिती अजूनपर्यंत जास्त काय म्हणजे त्यात झालेलं वाटत नाही, काम झालेलं बदल दिसत नाही अलिबाग शहरामध्ये। काय वाटतं तुला, काय गेल्या 5 वर्षाची परिस्थिती कशी बघतं अलिबाग शहराची? 5 वर्षातून काही बदल झालेला नाही आहे। रस्ते, पाणी, वीज टायमेवर नाही आहेत आणि सरकार। तू काय बदल झाला पाहिजे असं वाटतंय? आता तू मतदानाला जाशील, कशा उमेदवाराला मतदान करशील आणि काय बदल झाला पाहिजे असं वाटतंय? जसं वेदांतांनी सांगितलं, सुशिक्षित असावा, चांगल्या भावनेने व्यक्त करणारा, समजूतदार काम करणारा, जनतेला जनतेच्या समस्या समजल्या पाहिजे असा उमेदवार हवाय। तुम्हाला सांग, तू जेव्हा मतदानाला जाशील कुठले मुद्दे विचारात घेऊन तुम्ही मतदान करणार? पहिल्या गोष्ट म्हणजे आपण सतत त्याच गोष्टीला नाही द्यायचं। नवीन जर उभं राहिला तो बोलतोय का मी करीन, मग आपण करायला पाहिजे का, त्याला पण देऊन बघायला पाहिजे का तो करू शकतोय का असं। म्हणजे सतत तेच ते उमेदवार नको आहे तुम्हाला, पण हे तुम्ही ठरवू शकत नाही ना, राजकीय पक्ष ठरवतात की उमेदवारी कोणाला द्यायची। हे चित्र बदललं पाहिजे असं वाटतंय का? हो, तसं बदलायला पाहिजे। कारण आता इथे स्टँडवरच बघा ना, किती वेळ उभं राहतात तरी पण बस काय थांबत नाही। आता किती झाले? तुझं या सगळ्या संदर्भात काय मत आहे? तू मतदानाला जाताना नेमक्या कुठल्या गोष्टी विचारात घेशील, कशा उमेदवाराला मतदान करशील? ॲज अ पॉलिटिकल लीडर आपण बघणार की तो आपल्या एरियामध्ये किती डेव्हलपमेंट करतो आहे। नुसतंच रोड कन्स्ट्रक्शन, वॉटर सप्लाय हे बघणं इम्पॉर्टंट नाही आहे। आपल्याकडे पर्टिक्युलरली मायनिंग ॲक्टिव्हिटीज खूप होतात, जे पण बघितलं पाहिजे। कारण आपल्या एरियामध्ये येऊन कोण चोरी करून जातं आहे हे वगैरे म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि दुसरं म्हणजे असे पर्टिक्युलर एरियाज आहेत तिथे अजिबात लक्ष दिलं जात नाही। तिकडले लोक किती सर्व्हाइव्ह करतात, त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे, तिथे त्यांना विचारायलासुद्धा कोणी जात नाही। सो ते एरिया पर्टिक्युलरली पण बघितले पाहिजेत ॲज कम्पेअर टू। अच्छा, तुम्हाला तुमचा नगरसेवक कोण आहे माहिती आहे? कधी त्याच्यासोबत संपर्क आला? ती लोक दिसतात निवडणुकांनंतर? काय अनुभव येतो एकूणच या नगरसेवकांचा तुम्हाला? करतात काय जे मेन आहे ते काय काय करतात, पण काय लोक लक्ष पण नाही देत असे जे निवडून दिलेले आहेत ते पण। अच्छा, काय समस्या आहे?
तुझ्या समस्या काय आहे की तुला काय वाटतं तुझ्या आजूबाजूला तू जेव्हा घरून निघून कॉलेजपर्यंत येतं तर कुठल्या समस्या प्रामुख्यानं तुला इथपर्यंत येताना दिसतात की ह्या समस्या सोडवल्या पाहिजे? भर रस्त्यात मुलींचे छेड काढणं हे तर कॉमनच आहे. रस्त्यात पूर्ण खड्डे आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम, कचऱ्याची गाडी 2-2 दिवस येत नाही. ह्या सगळ्या कॉमनच समस्या आहेत. किती दिवसांपासून साधारण ह्या समस्या तुम्हाला सतावतात? तरी म्हणजे कायम रोज चालू असणारच आहे समस्या. अच्छा, समस्या सुरू आहे. काय वाटतं ह्या समस्या जर सुरू असेल तर तुम्ही कधी प्रश्न विचारता नगरसेवकांना वगैरे जाऊन? कधी तुम्हाला ते नगरसेवक सापडतात, दिसतात का? आम्ही जर प्रश्न विचारायला गेलो तर ते सांगतात की खूप वेळा नंतर या असं करून करून ते पुढे दिवस ढकलून देतात. अच्छा, मग म्हणजे आम्ही त्यांना भेटायला गेलो तरी ते म्हणजे भेटूच नाही शकत आम्हाला. आता जेव्हा नगरसेवक तुमच्याकडे मतं मागायला येईल तर तुम्ही तुमचे काय प्रश्न त्यांच्यासमोर विचारणार आहात? लाईक आमच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. रस्ते, पाणी, परत अजून काही लाईक आता सामान्य माणसासाठी जे जॉब असतात ते लाईक एवढे नसतात तर त्याची पण हे अवेलेबिलिटी करून द्या तुम्ही, तर त्यासाठी वगैरे. हां, नोकऱ्या, स्थानिक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या सगळ्यात तुम्हाला सांग काय नेमक्या तुमच्या समस्या आहे, कसे उमेदवार पाहिजे, काय सांगशील? जो ऐसा इंसान हो जो हमारे सारे प्रॉब्लम सॉल्व कर सके. अभी रास्ते में जाते ही गड्ढे आ जाएंगे तो वहाँ पे कोई भी एक्सीडेंट क्रिएट हो सकता है. और जो 2-2 दिन 3-3 दिन तक जो पानी नहीं आता वो बंद हो जाना चाहिए. मतलब पानी रेगुलरली आना चाहिए. और जो बिजली टाइम पे नहीं आती वो भी रेगुलर आनी चाहिए. मतलब अब मुझे बताइए, आपने अच्छा यहाँ पर पॉइंट रेज़ किया है कि आपका जो ये कोकन इलाका आता है पूरे, तो कोकन में तो बहुत बारिश गिरती है, फिर ऐसा क्यों है कि आपको 2-2 3-3 दिन बाद पानी आता है? वो समटाइम्स कुछ अगर इलेक्ट्रिसिटी नहीं रहेगी तो उसकी वजह से पानी चढ़ नहीं पाता है, तो उसकी वजह से पानी नहीं आता. और अगर इलेक्ट्रिसिटी नहीं रहेगी तो पानी का ज़्यादा प्रॉब्लम हो जाता है. तो पहले तो इलेक्ट्रिसिटी रेगुलर रहनी चाहिए. तुझं काय मत आहे, काय समस्या तुम्हाला जाणवतोय आणि कसा नगरसेवक तुम्हाला निवडून आणायचा आहे यावेळी? तू सांग, काय म्हणजे तुझं मत काय आहे? म्हणजे ज्या आपल्या सुखसोयी नाहीत त्या, रस्ते खराब आहेत, पाणी कमी येते किंवा कधी कधी येतच नाही, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण जो नगरसेवक निवडून देतो ते मत आपण काळजीपूर्वक जे आपल्या जे रस्ते वगैरे आपल्याला. पण ही लोक दिसतात का तुम्हाला? आता तू शहर परिसरात राहते, गावात राहते. अच्छा, तुमच्या गावातले जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देतात ते जे निवडणुकीच्या वेळी तुमच्या दारात येतात मतं मागायला, ते पुन्हा 5 वर्ष दिसतात का तुम्हाला? ते 5 वर्ष दिसतात, पण त्या ती जे कामं करतात त्यात थोडा गैरप्रकार. तुम्हाला तुमचे लोकप्रतिनिधी 5 वर्ष दिसतात का? ज्यांना तुम्ही एकदा मतदान केलं ते 5 वर्ष पुन्हा दिसतात का तुम्हाला? नाही दिसत. ते एकदा त्यांचं काम झालं की मग ते परत येतच नाहीत. त्यांना आम्ही निवडून दिल्यावर परत ते विजयी झाल्यावर येतच नाहीत. मग आम्हाला कोणतीही समस्या असली तरी नाही येणार. जरी आमच्या गावामध्ये वाहतूक कोंडीमुळे एखादा अपघात झाला असेल तरी नाही येणार. अलिबागमध्ये सुद्धा पण असे खूप ठिकाणी आहेत अपघात होतात. तसंच काही ठिकाणी तर मुलांना शिक्षणासाठी बस देखील लवकर वेळेवर नाही आहेत, त्यामुळे त्यांना शाळेत जायला उशीर होतो. तेच कसे 5 वर्ष जर हे लोक दिसत नसेल मग काय अपेक्षा करता तुम्ही? 5 वर्ष दिसतात का तुमचे नगरसेवक? काही कामं करतात का? नाही, आमच्याकडे तर पाणी पण येत नाही आणि बसेस पण नाही आहेत आणि आमच्याकडे खड्डे, रोडच नाही आहे. अच्छा, आमच्या गावात म्हणजे. पण मग जी लोक तुमच्याकडे मतं मागायला येतात, आता निवडणुका पार पडल्या, त्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारता की तुमचे घरचे, तुमचे आई वडील तरी तुम्ही हे प्रश्न सांगता का कुणाला तुमचं? नाही, म्हणजे सांगितले गव्हर्नमेंटला, पण गव्हर्नमेंट काहीच ॲक्शन नाही घेत आहे. तिकडे पाणी वगैरे काहीच येत नाही आहे. तुझ्या काय समस्या आहे आणि कसे नगरसेवक पाहिजे तुम्हाला? म्हणजे करप्शनच्या बेसिसवर असं मिसयूज नको करायला त्यांची पावर. जर ते एकदा इलेक्ट झाले तर म्हणजे ते युजली ते बनवले असतात की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला, बट जर ते असे करप्शनवरती वर्क करत असतील मग असं काही चालणार. तू म्हणते की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला ते त्यांना निवडून देतो, करताना दिसतंय का? काय गेल्या 5 वर्षातली परिस्थिती आहे, कसं बघतो तू? एवढी पण चांगली नाही, म्हणजे 50% बोलू शकते की ते असे वर्क करतात आणि 50% नाही करत.
50%च काम केलं जाते. तुला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? करतात हे नगरसेवक काम करतात 5 वर्ष दिसतात का? मला तर म्हणजे कधी कधी असं आले ना लक्षात का कोण काम करताना दिसतो का तिथे उभं आहे म्हणून. पण मी तर बघते आता इथलं समोरचं बघा, रोड तर नाहीच चांगलं आहे. मला तर नाही वाटत आहे. म्हणजे 50 मधले पण 20%च करत असतील. 50 मधले 20%च लोक काम करतात. तू मला सांग, तू कुठे राहायला कुठे आहे तू? धाकटेशापूर. अच्छा, काय प्रश्न आहे तुमच्या या सगळ्या भागातले? तू शहरात येत असतो रोज, बरोबर? अलिबागमध्ये तर काही विकास झालेला दिसतोय? नाही. काय होणं अपेक्षित आहे तुला? काय वाटतं काय झालं पाहिजे? काय बदल झाला पाहिजे नगर परिषदेनंतर? रस्त्यांचं काम झालं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. हां, आणि पाण्याचं हे सोडलं पाहिजे आणि विजेचं काम झालं पाहिजे. कसा उमेदवार तुम्हाला या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून हवा आहे? छोटम शेख हवा आहे. तू काय सांगशील? तुझं एकूण या निवडणुकांबद्दल काय मत आहे? निवडणुका ह्या चांगल्या गेल्या पाहिजे आणि जे नेते उभे राहतील त्यांनी आपलं चांगलं काम पार पाडलं पाहिजे. नेमकं काय केलं पाहिजे? चांगलं काम म्हणजे काय? आणि ते चांगलं काम करताना दिसतात का सध्या तरी? हो, आता आम्ही वडखलवरून येतो तर धरमतर रोडच्या पुढे तिथे रोडचं काम चालू आहे. अच्छा, हां. करतात लोक कामही? अजिबात नाही करत आहेत. कारण का ते करत नाहीत की ते लक्षच देत नाही, दुर्लक्ष करतात की प्रवासांना येण्यासाठी नागरिकांना म्हणजे हे होतं की आपण प्रवास करतो रिक्षा गाडीने, त्यांना ते धक्कादायक लागतो, त्यांचं कुठे ठिकाणी अपघात पण होऊ शकतो. तुम्हाला सांग की आता तुम्ही मतदान करतात, तुमच्या ज्या समस्या आहे किंवा तरुणांच्या ज्या समस्या आहे या समस्या खरंच लक्षात घेतात हे राजकीय पक्ष? सर, तुम्ही अलिबाग शहरापुरतं जर विचारताय तर याआधी जे नगराध्यक्ष होते प्रशांत नाईक, त्यांनी खरोखर अलिबागमध्ये खूप चांगलं काम केलं आहे आणि त्यांना याआधीच नाही तर त्याच्या कित्येक टर्म आधीसुद्धा जनतेनं निवडून दिले. आणि आता जर पाहिलं तर आता अक्षया नाईक या नगराध्यक्षपदाच्या तरुण आणि सुशिक्षित उमेदवार आहेत, त्यासुद्धा नक्की काम करतील. पण शहराच्या बाहेर आलो की जी परिस्थिती अपेक्षित आहे, जे रस्ते अपेक्षित आहेत ते होत नाही आहेत. तर त्याच्यामुळं अलिबाग शहरापुरतं विचारलं तर नक्की काम होतं आहे, पण शहराच्या जर बाहेर आपण बाकी तालुक्यात फिरतोय तर अलिबागमध्ये ते काम होतं. अलिबागमध्ये शहरात काम होतंय, तालुक्यात होत नाही, ग्रामीण भागामध्ये काम होत नाही. तुम्हाला सांग, तुला वाटतंय का या ठिकाणी काही बदल जाणवतोय का? तुमच्या गेल्या 5 वर्षात काय बदल जाणवतोय परिसराचा? 5 वर्षात नाही, म्हणजे निवडणुकीच्या आधी करतात ती, म्हणजे की आम्हाला मत द्या म्हणून निवडणुकीच्या आधी ती सगळं काम वगैरे करतात. पण निवडणूक झाल्यानंतर आपण किती समस्या सांगितलं तरी ती नाहीच करत बदल त्याच्यात. अच्छा, तुझं काय मत आहे सगळ्या संदर्भात? तेच, कारण जेव्हा पॉलिटिकल लीडर आपण जेव्हा चॉईस करतो त्याच्या आधी ते सगळे फॅसिलिटीज आपल्याला देतात, सगळं काय प्रोव्हाइड करतात. पण त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन होतं त्याच्यानंतर ते साधं बघायलाही येत नाही किंवा काय प्रॉब्लेम्स सगळे फेस करतायत वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मग 5 वर्ष तरी तेच चालू असतं, जिथे म्हणजे किती पण आपण कंप्लेंट्स केल्या. बरं, तरुणांचे प्रश्न जे काय असतात की तरुणांना बेसिक गोष्टी पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, बस वेळेवर पाहिजे. खूप इम्पॉर्टंट चीज आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे इकडे डेव्हलपमेंटसाठी. कारण खूप सारे यंग असतात स्टुडंट्स जे सर्वाईव्ह करतात खूप सारे. कारण जे मिडल क्लास असतात ते तरी ॲडजस्ट करतात, पण जे गरीब वगैरे असतात त्यांना जमत नाही हे सगळं करायला. सो पॉलिटिकल लीडरनी हे बघायला हवं या सगळं. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं वाटतंय का? तुम्ही जर बघितलं तर काही नवीन उमेदवार दिसतात का निवडणुकीत, की तेच ते चेहरे दिसतात? तेच चेहरे दिसतात. नवीन संधी दिली पाहिजे असं वाटतंय तुला? आणि का दिली पाहिजे? जर तुमच्यासारख्या नवीन पोरांना का संधी दिली पाहिजे असं वाटतंय? चांस देना चाहिए, क्योंकि बहुत से प्रॉब्लम्स है जो वही लोग सॉल्व नहीं करते कितना भी कहने के बाद. अभी हमारे एरिया में पॉल्यूशन सबसे ज़्यादा, कचरे की गाड़ी 4-4 दिन तक नहीं आती है और लोग खुले में कचरा फेंक देते हैं जिसकी वजह से पॉल्यूशन होता है. अच्छा, तो लेकिन फिर ये आप तो समझदार हो, आप इसके बारे में लोगों को बताते हो या जो कोई आपके लोकल वहाँ पे लीडर है उनसे कभी बातचीत होती है? लोकल लीडर में उनसे एक बार कहीं भी मैंने अपने पापा को बोला कि उनसे जाको कहो कि कचरे की गाड़ी नहीं आती जिसकी वजह से बहुत प्रॉब्लम हो, पर बोलने के बाद भी लोग सुनते उसके बाद करते नहीं है, ऐसा है. तो इस बार अगर आपके घर पे कोई वोट मांगने के लिए आएगा तो क्या आप ये जो हमें चीज़ें बता रही वो बताओगे उनको? बिल्कुल, उन्हें बोलूँगी, जो प्रॉब्लम्स है उनके मुँह पे बोलूँगी. अगर बोलूँगी कि अगर सॉल्व करेंगे तभी हमारा वोट जाएगा उनको. नेते तुम्हाला विचारतात तुमचे काय प्रश्न आहे? कधी वाटलं कुठल्या तरी तुमच्या नगरसेवक नगराध्यक्षांनी विचारलं तुम्हाला? असे विचारतात, असं कधी सर्वे वगैरे झाला त्यांचा तर विचारतात ते असे काही प्रश्न.
तुला काय वाटतं? मला वाटतं की आमचे प्रश्न सोडवले पाहिजेत. सोडवताना दिसतात का? तुमच्या प्रश्नांबद्दल जाण आहे का यांनी, त्यांना असं वाटतंय का? नाही, कारण की आमचे असे बरेच प्रश्न आहेत. लाईक असा जो पैसे आहेत जे वाया घालवत आहेत फुकटच्या गोष्टींवर, जसं की इकडे तिकडे नको त्या गोष्टींवर पैसे जास्त लावत आहेत नेते. तुम्हाला तुमचेच प्रश्न घेतात का हे लक्षात? काय वाटतं तुला? काही प्रमाणात घेतात, काही प्रमाणात नाही आहेत. जसं की आता मी ग्रामीण ठिकाणी राहतो, तिथे रस्त्यांचं काय एवढं अवस्था नाही. 2 वेळा रस्ता झाला लगेच फुटला, पावसाळ्याच्या आधीच फुटतं. आता तो रस्त्याचं काम नीट झालं पाहिजे. पाईपलाईन पाण्याची व्यवस्था आहे चांगली जरा. पण तुम्ही तुमचे तिथले जे लोकप्रतिनिधी असतात स्थानिक, त्यांना तुम्ही सांगता या सगळ्याबद्दल? प्रश्न विचारलाय कधी तू? नाही. येत्या काळात विचारशील ज्यावेळी ते निवडणुकीच्या प्रचारात तुमच्या घरी मत मागायला येतील त्यावेळी? नक्की. आपण बघतोय की या सगळ्या तरुण विद्यार्थींसोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आणखी तुम्हाला सांग, काय तुझं मत आहे या सगळ्या संदर्भात? मी माझं मत असं मांडते की आता आजकालच्या ह्याच्यात लोकांचं खूप नुकसान होत आहे, शेताचं खूप नुकसान होत आहे. तर मग ती पण सरकारने पूर्ण हे घेतली पाहिजे, ॲक्शन घेतली पाहिजे त्याची की हां. तू कशा उमेदवाराला मतदान देशील असं वाटतंय? जो उमेदवार पूर्ण ह्याची काळजी घेईल त्यालाच मी म्हणजे देईन असं मला वाटतं. तू कशा उमेदवाराला मतदान देशील? तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे असं वाटतंय? आमचा नगरसेवक असा असायला पाहिजे जो आमचे कामं करेल, लोकांना समजून घेतील, ते आम्हाला समजून घेतील आणि स्पेशली स्टुडंट्सचे प्रॉब्लेम लवकर दूर होतील असं जे डेव्हलपमेंट करतील तसा उमेदवार आम्ही नक्कीच निवडून देऊ. नक्कीच सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आणि अगदी या सगळ्या तरुणांच्या माध्यमातून यातले बहुतांश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातले बहुतांश मतदार जे आहे हे पहिल्यांदा मतदान करणार आहे, पहिल्यांदा निवडणूक प्रक्रियेला सामोरं जाणार आहे. आणि या सगळ्यांना अपेक्षा आहे की काही चेहरे बदलले पाहिजे किंवा कामाची गती वाढली पाहिजे. अपेक्षा करूयात की महाडचे जे लोकप्रतिनिधी असतील, या अलिबागचे जे लोकप्रतिनिधी असतील हे यांच्या अपेक्षेत निवडणुकानंतर, निवडून आल्यानंतर खरे उतरतील. कॅमेरा पर्सन गौरव नाईकचं अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अलिबाग. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.